Chalo, so welcome everyone. Welcome to Sadhava classes. You are in standard 9 and we have started your science and technology part 1. Part 1 मतलब first lesson already झालं होतं and then we have started your the second lesson we have started pressure and force असं काहीतरी लेसनचं नाव आहे बघा. Okay. So we have seen first part of the lesson yesterday. Potential energy we have seen, kinetic energy बघितली आपण. Sorry. So we have seen first law, first काय आहे बघा. This lesson we have started work and energy. In that we have seen potential energy, kinetic energy, and now we are going to study energy पण झालं होतं आपलं. Okay, kinetic energy, potential energy. Now, so the expression of kinetic energy we have seen. Now, potential energy also झालेलं आपलं. Yes, transformation of energy. Okay, we were supposed to start transformation of energy, page number 34. So what is transformation of energy बघा? What is transformation of energy? See, बघा. याला म्हणतात ऊर्जेचे रूपांतरण. काय म्हणतो आपण त्याला? ऊर्जेचे रूपांतरण, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. थोडक्यात काय तर ज्या वेळेस एका बघा लक्षात घ्या, ज्या वेळेस ऊर्जेचे बघा ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येते. काय करता येतं? ऊर्जेचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात काय करता येतं? रूपांतरण करता येते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दिवाळीत फटाके उडवता त्या फटाक्याचं काय होतं? फटाक्यातून रासायनिक ऊर्जा म्हणजे फटाक्याची रासायनिक ऊर्जा असते त्याची ध्वनी तयार होतो, प्रकाश तयार होतो, उष्णता तयार होते. बरोबर? म्हणजे एका उष्णतेपासून वेगवेगळ्या उष्णता आपण तयार एका ऊर्जेपासून वेगवेगळ्या ऊर्जा तयार करता येतात. बघा. आता इथे जर तुम्ही उदाहरण बघितलं, बघा नीट बघा. तुम्ही जर उदाहरण बघितलं इथे या ठिकाणी तर इथे बघा. काय दिलं तुम्हाला? यांत्रिक ऊर्जा. काय दिलं तुम्हाला? यांत्रिक ऊर्जा. आता यांत्रिक ऊर्जा आणि जनित्र वापरून जनित्राचा उपयोग करून यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर कशात होतं? विद्युत ऊर्जेमध्ये होतं. कशात होतं? विद्युत ऊर्जेमध्ये. आता याच याच विजेचा उपयोग कोण करतो? पंखा आणि इंजिन करतो आणि काय मिळते तुम्हाला? यांत्रिक ऊर्जा मिळते. यंत्रामुळे चालणारी ऊर्जा मिळते. बरोबर? याच विजेचा उपयोग कोण करतं? तापक. बरोबर? तापक म्हणजे काय? आपले गीझर, घरातले गीझर आणि तुम्हाला काय मिळते? उष्णता मिळते, गरम पाणी मिळतं. त्याच ऊर्जेचा उपयोग कोण करतं? ध्वनिवर्धक करतात. म्हणजे लाउडस्पीकर तुम्हाला लाऊड मिळतो, ध्वनी मिळतो. म्हणजे काय मिळतो? साउंड मिळतो, ध्वनी मिळते तुम्हाला. त्यानंतर याचा उपयोग कोण करतं? दुय्यम घट आणि काय तयार होतं? रासायनिक ऊर्जा. ज्यावेळेस आपण सेल वगैरे चार्ज करतो त्यावेळेस. आणि प्रकाश ऊर्जा. बरोबर? प्रकाश ऊर्जा विद्युत दिवा. आता लाईट संध्याकाळ झालेली आहे. प्रत्येकाच्या घरात लाईट लागलेल्या आहेत. हे लाईट कशामुळे पेटलेले आहेत? तर विद्युत ऊर्जेमुळे. तर विद्युत ऊर्जेचं रूपांतर तुम्ही कशामध्ये केलेलं आहे? प्रकाश ऊर्जेमध्ये केलं आहे. कशामध्ये केलं? प्रकाश ऊर्जेमध्ये. संध्याकाळी सगळ्यांच्या घरी लाईट लागलेले आहेत. तर त्याच वेळी प्रकाश ऊर्जेचं रूपांतर सुद्धा तुम्ही विद्युत घटात करता येतं. यासाठी तुम्हाला प्रकाशीय घटचा वापर करावा लागतो. सौर घट म्हणजे सोलार पॅनल्स तुम्ही पाहिले असतील सोलर पॅनल्स. रासायनिक ऊर्जा सुद्धा तुम्हाला विद्युत ऊर्जेत रूपांतर करता येतं. त्याचबरोबर ध्वनी ऊर्जेचं सुद्धा तुम्हाला विद्युत ऊर्जेत रूपांतर करता येतं. ठीक आहे. आणि उष्णता ऊर्जेत सुद्धा तुम्हाला विद्युत ऊर्जेत रूपांतर करता येतं. म्हणजेच काय तर ज्या वेळेस एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात तुम्ही विद्युत काय करता? रूपांतरण करत असता. सो व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी whenever there is an energy. See, energy can be transformed from one type to another. लक्षात घ्या. एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टाइप टू अनदर. एका प्रकार दुसऱ्या प्रकारात रूपांतर होतंय. बरोबर? आता तुम्ही जो मोबाईल वापरताय, त्या मोबाईलमध्ये सुद्धा एनर्जी आहे. राइट? तुम्ही त्याला चार्ज केलं. चार्ज केल्यानंतर जी एनर्जी मिळेल ती आता तुम्ही वापरताय. यू कॅन यूज इट फॉर लाईट पर्पज. तुम्ही टॉर्च वापरू शकता. व्हेरियस पर्पजेस. पंखा आहे आपला. त्याचबरोबर देर आर मेनी थिंग्स विच आर युज्ड. ओके. एक्झाम्पल मी आता सांगितलं. परत एक्झाम्पल सांगतो बघा. नाव. एक सेकंड. What is given for example? The exploding firecrackers. फटाके जेव्हा फोडतो ना, फटाके फोडल्यानंतर what happens? फटाक्यामध्ये कोणती एनर्जी असते? केमिकल एनर्जी. ओके. क्रॅकर्स हॅव केमिकल एनर्जी. दॅट केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू. त्याचं काय बनतं? लाईट बनते, साऊंड अँड द हीट. बरोबर? साऊंड अँड द हीट. गेटिंग? Sound and the heat. You get sound and the heat. Next. So there are different types of conversion. How the conversion takes place here? A diagram is given. हा diagram example पण कधी कधी विचारतात. See, mechanical energy can be converted into electrical energy by using generator. Similarly, heat energy can be converted into electrical using thermocouples.
साऊंड एनर्जीचं काय बनवलं, एरो बघा, एरो इकडे दाखवलं ना, दॅट मीन्स इलेक्ट्रिक एनर्जी फॉर्म होते बाय मायक्रोफोन. केमिकल एनर्जी can be formed into can be converted into electrical energy using primary cell. Similar light energy can be converted into electrical energy using solar cell or photoelectric cell. Solar cell or photoelectric cell. आता त्याचं रिव्हर्स. आता what do you have? You have electricity. The electricity can be converted into mechanical energy. कोण करतं? Engine आणि fan. They use it. This can be converted into heat energy using heater, geyser. माहिती आहे तुम्हाला heater, geyser. Then this can be converted into sound energy. Why? How? By using loudspeaker. Loudspeaker मध्ये तुम्ही लाउडस्पीकर तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी बरोबर, लाईट असल्याशिवाय लाउडस्पीकर चालत नाहीत. Then it can be converted into chemical energy using secondary cells, and it can be converted into light energy using electric lamp. आपल्या घरात असलेले इलेक्ट्रिक लॅम्प. गेटिंग समजलं? दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू वन. तुम्हाला पुढे शिकायचं आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. जस्ट मिनिट, एक कॉल घेऊ. ओके गाईस, चलो. सो ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणजे काय, तर ऊर्जा निर्माण करता येत नाही, ती नष्टही करता येत नाही, तिचे एका प्रकारात दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा काय असते, सदैव अक्षय्य राहते. कशी राहते? सदैव अक्षय्य राहते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ऊर्जा निर्माण, परत सांगतो बघा, हा ऊर्जा नियम परीक्षेला हमखास येतो. ऊर्जा अक्षयतेचा नियम काय आहे? नियम तुम्हाला, ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्टही करता येत नाही. बघा, नीट लक्ष द्या. ऊर्जा निर्माण करता येत नाही, ती नष्टही करता येत नाही. मग काय करता येतं? तर तिचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. आणि विश्वामध्ये जेवढी काही ऊर्जा आहे, बरोबर, ती कशी असते? अक्षय असते. कशी असते? अक्षय्य. म्हणजे संपत नाही. सदैव अक्षय असते. सदैव म्हणजे कधी न संपणारी. लक्षात ठेवा. सदैवचा अर्थ होतो कधी न संपणारे, नेहमी राहणारे, चिरंतन राहणारे. कुठे? ठीक आहे. त्यामुळे ती ऊर्जा संपत नाही, ती अक्षय्य राहते. अक्षय म्हणजे क्षय न होणारे, क्षय न होणारे. समजलं? हा आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम. पुढे तुम्हाला आहे फ्री फॉल. फ्री फॉल काय सांगतो, थोडा आधी यांना समजून सांगू द्या. सो व्हॉट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जसा तसा पाठ करायचा. इट इज आस्क्ड इन द एक्झाम. एनर्जी कॅन निदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. लक्षात घ्या. एनर्जी कॅन निदर बी क्रिएटेड. यू कॅनॉट क्रिएट एनर्जी, यू कॅनॉट destroy energy. Color, you cannot create energy, you cannot destroy energy, but what can you do? See, the energy can be transformed, but it can be converted from one form to another. Lakshat gaya, it can be converted from one form to another. Thus the total amount of energy in the universe remains constant. Lakshat gaya, total amount of energy in the universe remains constant. ठीक आहे, समजतंय? आवाज बंद ठेवायचा तुमचा. गेटिंग? सो टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. पुढे तुम्हाला शिकायचं फ्री फॉल, मुक्त पतन. काय बघा, फ्री फॉल, मुक्त पतन काय आहे? 2 मिनिटं. फ्री फॉल, मुक्त पतन काय बघा तुम्हाला शिकायचं आहे. त्यानंतर माझ्या मते धडा तुमचा ऑलमोस्ट संपला आज. काही प्रॉब्लेम नाही. आवाज बंद ठेवायचा. कोणाचा आवाज चालू आहे? फ्री फॉल, मुक्त पतन म्हणजे काय बघा. स्क्रीनकडे नीट लक्ष द्यायचं, तुम्हाला कळेल फ्री फॉल किंवा मुक्त पतन म्हणजे काय. बघा काय देऊ तुम्हाला. एखादी वस्तू जेव्हा तुम्ही एखादी वस्तू उंचीवर नेऊन सोडल्यास त्या वस्तूवर असलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ती कुठे जाते? पृथ्वीकडे खेचली जाते. बरोबर की नाही? आता उंचावून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेला काय म्हणतात? मुक्त पतन असे म्हणतात. कळलं? मुक्त पतन म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू वर घेऊन जाता. हम्म. बरं, समजा तुम्ही बिल्डिंग वर गेले, तुमच्या टेरेसवर गेला, तिथून तुम्ही एखादा छोटासा बॉल किंवा काही पण एखादं हळूच खाली सोडलं, तर ती खाली जाते. त्या खाली जाणाऱ्या वस्तूवर कुठल्याही प्रकारची दुसरी क्रिया असते का? नाही असते. नसते. तर फक्त आणि फक्त काय असतं? गुरुत्वाकर्षण. त्यामुळे ती वस्तू बरोबर तुमची खाली जाते. ठीक आहे. तर त्याला म्हणतात मुक्त पतन. त्याला काय म्हणतात? मुक्त पतन. जर एम या वस्तुमानाचा पदार्थ तुम्ही जर एच या उंचीवरून ठेवला आणि गुरुत्वाकर्षण तो खाली येत असेल, तर त्याची गतिज स्थिती ऊर्जा काय असते? यामध्ये फरक असतो. काय फरक आहे तुम्हाला दाखवतो इथे. तर बघा, तर त्याची जी काही कायनेटिक एनर्जी आहे, ती कायनेटिक एनर्जी काय तुमची 1/2 गुणिले एम यू. यू म्हणजे काय? सुरुवातीचा वेग. यू म्हणजे काय? सुरुवातीचा वेग. आवाज बंद ठेवायचा आहे. ठीक आहे. एम म्हणजे सुरुवातीचा वेग. ठीक आहे. आता सुरुवातीचा वेग 0 असतो. सुरुवातीचा वेग 0 असतो. बरोबर. आणि पोटेन्शियल एनर्जी, मग एकूण ऊर्जा जर काढायचं असेल आणि पोटेन्शियल एनर्जी काय असते? mgh. कारण उंचीवरून घेतलं तुम्ही ना, तो mgh.
मग तुमची एकूण ऊर्जा काय आली? तुमची एकूण ऊर्जा बरोबर कायनेटिक एनर्जी अधिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा अधिक गतिज ऊर्जा म्हणजे काय एमजीएच. या थोडक्यात काय तर एकूण ऊर्जा ही बरोबर किती असते? त्याच्या स्थितीज ऊर्जा एवढी असते. लक्षात ठेवा. केवढी असते? तेवढी स्थितीज ऊर्जा असते. हे कधी? हे कधी होतं? ज्या वेळेस सुरुवातीचा वेग किती असतो? 0 असतो. जेव्हा आरंभिक वेग 0 असतो. काय असतो? सुरुवातीचा वेग 0 असतो. अशा वेळेस तुम्हाला एक समीकरण मिळतं. कळलं? एक समीकरण मिळतं. पण पुढे तुम्हाला काय दिलंय बघा अजून? बिंदू बी पाशी जर असेल आणि त्याचा वेग चेंज केला तुम्ही, बरोबर? वेग जर असेल, तर सुरुवातीचा वेग नाही, तर तुम्ही वेगाने धावते ना ती. तो वेग आपण घेतला व्हीबी. वेग काय घेतला? व्हीबी. म्हणजे ती आता कुठपर्यंत आली? बी पाशी आली समजा आपण म्हटलं. तर तुम्हाला सूत्र काय मिळालं? 1/2 गुणिले एम-व्ही वर्ग म्हणजेच 1/2 गुणिले एम. व्ही काय तुमचा? 2g(x). काय मिळालं? 2g(x). एक्स काय आहे? एक्स म्हणजे विस्थापन. लक्षात घ्या. एक्स म्हणजे काय? विस्थापन. हे तुम्हाला समजून सांगतो फक्त. तेवढं काही जास्त डिटेलमध्ये जाऊ नका याच्यात. तर या ठिकाणी कायनेटिक एनर्जी काय आली तुम्हाला? बरोबर. टोटल एनर्जी तुम्हाला काय मिळाली? टोटल एनर्जी सुद्धा तुम्हाला किती मिळाली? एम गुणिले जी गुणिले एच. इथे सुद्धा एम गुणिले जी गुणिले एच मिळाली. कारण कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल विचार केला तर एमजीएक्स या ठिकाणी काय होतं बघा. इथे धन आहे आणि इथे ऋण आहे. तर एमजीएक्स गेला. उरलं काय फक्त एमजीएच. तिसरं जर तुम्हाला आणखी दिलंय काय बघा. जर सी या बिंदूपाशी बघितलं, कुठे सी बिंदूपाशी, सी या बिंदूपाशी, या ठिकाणी तुमचा एच 0 आहे. बघा या ठिकाणी एच किती आहे तुमचा? 0 आहे. बरोबर. एच 0 आहे. त्याचबरोबर सुरुवातीचा वेग सुद्धा या ठिकाणी 0 आहे. तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही विचार केला, तर तुम्हाला कायनेटिक एनर्जी म्हणजे गती ऊर्जा मिळते 1/2 एम जी एच. 1/2 एम व्ही वर्ग. व्ही वर्ग किती आहे? 2 जी एच. मग तुम्हाला कायनेटिक एनर्जी मिळाली एम जी एच आणि तेवढी तुम्हाला स्थितीज ऊर्जा. स्थितीज ऊर्जा नसणार कारण एच किती आहे? 0 आहे. एच किती आहे? 0 आहे. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेस तुम्हाला काय कळेल, की त्यावेळेस तुम्हाला स्थिती ऊर्जा आणि गती ऊर्जा दोन्हीची कशी असते? एकूण ऊर्जा कशी असते? सारखीच असते. बरोबर? बघा. म्हणजे कोणतीही वस्तू उंचीवर असताना तिच्या स्थितीज ऊर्जा असते. वस्तू खाली पडत असताना तिच्यातील स्थिती ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये होत असते. जमिनीवर पडत असताना पूर्ण स्थितीत ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत होते. परंतु कोणत्याही स्थितीत एकूण ऊर्जा ही उंचीवरील स्थितीज ऊर्जे इतकीच असते. एवढं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुमचं उत्तर किती आहे? सगळ्याचं उत्तर किती आलं? एम-जी-एच. एम गुणिले जी गुणिले एच. एम गुणिले जी गुणिले एच. कळलं? एम-जी-एच. एम-जी-एच मधलं सूत्र आपण काल बघितलं. स्थितीज सूत्र आहे. बरोबर? बघा फ्री फॉल. व्हॉट इज फ्री फॉल? What is free fall? See, free fall. If we release an object from a height, लक्षात घ्या. If we release an object from a height, एका height वरून तुम्ही एखादा ऑब्जेक्ट सोडला, रिलीज केला. So what will happen? It gets pulled towards the earth. तो कुठे खाली येणार? Obviously, it will pull towards the earth because of the gravitational force. Because of the gravitational force. An object falling solely under the influence of gravitational force is said to be in free fall or to be falling freely. लक्षात घ्या. Okay. So this object जो खाली येतो, it is under the influence of only gravitational force. दुसरा कुठला फोर्स आहे त्याच्यावर नाहीये. Therefore, it is said to be falling freely. Okay. Or in a free fall. Falling freely or in a free fall. So finally, you remember, तू फक्त एवढं लक्षात ठेवायचं that the total energy. See, एक लक्षात घ्या. Whenever it is at A वर असलं काय होतं? कायनेटिक एनर्जी 0 होते. Whenever it is at B, whenever it is at sorry B C, इथे पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. बट एबीसीच्या इथे इफ यू कन्सिडर ॲट ए बी सी तुम्हाला मग सांगितलं युअर एनर्जी इज इक्वल टू एम जी एच दॅट इज इट रिमेन्स कॉन्स्टंट. बघा. So every object has potential energy when it is at height of above the ground, and it keeps getting converted to kinetic energy as the object falls towards the ground. Kinetic energy असते त्याला सोडलं की it is converted into potential energy असते that is converted into kinetic energy. So what happens on reaching the ground, that point C, the potential energy gets converted into kinetic energy, but at any point, लक्षात घ्या, but at any point during the fall, the total energy remains constant. Total energy कशी असते? It remains constant, same राहते. दॅट इज MGH. दॅट इज MGH. समजलंय? थोडं कन्फ्युजिंग वाटेल, डोंट वरी. थोडं परत परत वाचा, मग तुम्हाला कळेल. त्यानंतर तुम्हाला शिकायचं आहे शक्ती. बरोबर. शक्ती म्हणजे काय? आता शक्ती म्हणजे काय बघा, साधी गोष्ट आहे. प्रत्येकाची शक्ती वेगळी आहे. तुमच्या माझ्यामध्ये आपल्या सर्वांचा जर विचार केला, तुम्ही सगळे 9वीचे विद्यार्थी जरी आले, तर तुमच्या सगळ्यांची शक्ती वेगळी आहे. शक्तीची व्याख्या काय? कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. कार्य करण्याच्या दरास काय म्हणतात? शक्ती असे म्हणतात. काही उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत बघा. तुम्ही तुम्ही ज्या गतीने जिना चढू शकता, तेवढंच हे तुमचे वडील किंवा वडील जिना चढतील का? नाही. बरोबर. फरक आहे प्रत्येक तुमच्या आणि तुमच्या वडिलांमध्ये.
गच्चीवर पाण्याची टाकी भरण्यासाठी तुम्ही बादलीने भराल की मोटरच्या सहाय्याने? सांगा बरं कशाने भरणार? तुम्ही गच्चीवर जाऊन पाणी भरणार का बादलीने? नाही. तुम्ही काय वापरणार? मोटार वापरणार आणि प्रत्येक बिल्डिंगमध्ये अशा प्रकारच्या मोटार असतात. अगदी घरात सुद्धा असतात. समजा राजश्री, यश आणि रणजित यांनी एका छोट्या टेकडीवर जायचे आहे. राजश्री मोटारने गेले, यश सायकलने गेला, रणजित पायी गेला. तर जाण्यासाठी सगळ्यांनी एकच मार्ग निवडला. तर सगळ्यात आधी कोण पोहोचेल आणि सगळ्यात कोण शेवटी कोण पोहोचेल? सांग बरं प्रगती. सांग प्रगती कोण पोहोचेल सगळ्यात आधी आणि सगळ्यात शेवटी कोण पोहोचेल प्रगती? सांग. राजश्री, यश आणि रणजित. राजश्री गेली मोटारीने, यश गेला सायकलने आणि रणजित पायी गेला. तर सगळ्यात आधी कोण जाईल? फास्ट प्रगती. हर्ष तू सांग. सर बोल. राजश्री. व्हेरी गुड. राजश्री. बरोबर. ठीक आहे. तर राजश्री सगळ्यात वर जाईल म्हणजे सगळ्यात आधी जाईल राजश्री आणि सगळ्यात उशिरा कोण पोहोचेल? शेवटी कोण पोहोचेल? रणजित. कारण तो पायी जाणार आहे. बरोबर. तो कसा पोहोचेल? तो पायी जाणार त्यामुळे तो सर्वात उशिरा पोहोचेल. समजलं? म्हणजेच कार्य करण्याच्या दराला आपण शक्ती असे म्हणतो. शक्तीचं सूत्र आहे शक्ती बरोबर कार्य छेदात काल P बरोबर W/T. W छेदात T. कार्याचे SI एकक आहे जूल म्हणून आणि शक्तीचे एकक आहे जूल पर सेकंड. त्याला म्हणतात वॅट. काय म्हणतात त्याला? वॅट. ठीक आहे. हा एक शास्त्रज्ञ तुम्हाला दिले बघा या ठिकाणी वॅट, जेम्स वॅट. त्याने पहिलं वाफेचा इंजिनचा शोध लावला होता. मग 1 वॅट बरोबर 1 जूल छेदात 1 सेकंद. बरोबर. त्याचबरोबर आपण बघा तुम्ही जे काही घरामध्ये मोटर वगैरे वापरत असाल, जर तुम्ही किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये मोटर असेल पाण्याची, तर त्या पाण्याच्या मोटरचा एक पॉवरचा एक युनिट असतं. त्याला म्हणतात हॉर्स पॉवर, HP. ठीक आहे. तुमच्या वडिलांना विचारा किंवा तुमच्या जे कोणी मोठे असेल त्यांना माहीत असेल बघा. घरात पाण्याची मोटर असते. त्याला HP म्हणतात, HP. HP म्हणजे काय? अश्वशक्ती. HP म्हणजे काय? अश्वशक्ती, हॉर्स पॉवर. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? 746 वॅट. वॅट, नॉट वॉट, वॅट. ठीक आहे. तर हे साधारणतः बऱ्याच ठिकाणी HP वरच तुमच्या मोटर, इव्हन शेतातल्या मोटर असतात, त्या पण HP वरच असतात. ठीक आहे. तर 1 किलोवॅट म्हणजे 1000 जूल प्रति सेकंद. म्हणजे 1 किलोवॅट पर आवर म्हणजे 1 युनिट आपण घरगुती वापरतो. घरगुती आपण हे वापरतो ना आपण वीज बिल. तुम्ही जर तुमच्या घरातलं वीज बिल बघितलं ना, त्याच्यावर असं दिलेलं आहे बघा. याप्रमाणे तुम्हाला घरात जे वीज बिल येतं ना, वीज बिल, लाईट बिल येतं, त्या ठिकाणी असा वापर दिलेला असतो. ठीक आहे. 2 मिनिटं. So what is power? So power is what? Power is the rate at which the work is done. लक्षात द्या. What is power? The power is rate at which the work is done. Okay. The power is rate at which work is done. Work is done. Okay. प्रत्येकाची power वेगळी आहे and there are different power. प्रत्येकाची power, even the mechanical power सुद्धा वेगळी. So can your father stairs as fast as you can? तुमचे वडील stairs चालू शकतात का? नाही किंवा हो, माहित नाही. Then Will will you fill overhead tank of with the water of the bucket or electric motor? काय करणार? ऑब्व्हियसली तुम्ही इलेक्ट्रिक मोटर वापरणार, पाण्याची मोटर वापरणार, पाणीवर टाकीमध्ये चढणार. असं आहे का की तुम्ही बादलीने वर जाऊन पाणी टाकता? नाही. Third example is given. Third example given to you. Rajashri, then Yash and Ranjit. They have to reach the top of the small hill. छोट्या टेकडीला जायचंय. And Rajashri went by car. Rajashri कारने गेली. Yash went by cycling and Ranjit went by walking. So if all them choose the same path, who will reach first and who will reach last? Yes. Premraj sang wala who will reach first and Bhargav tell me who will reach last. First. Premraj aayega? Premraj, Bhargav, fast. Yes, Bhargav tell me the answer. Premraj, Bhargav sanga fast. What could be the answer? Who will reach fast? Oh sorry, who will reach first? कोण जाईल? Obviously Rajashri because she is using car. आणि कोण सगळ्यात शेवटी कोण जाणार? Who will reach last? कोण जाणार लास्टला? कोण जाणार? ऑब्व्हियसली रणजित बिकॉज ही इज वॉकिंग. कोणी उत्तर पाठवलं का मला? येस, बरोबर आहे भार्गव. चलो नेक्स्ट. So what is the unit? The unit is called as power is equal to work upon time. P is equal to W upon T. SI unit of work is joule and that of power is joule per second. J upon S. Joule per second. This is called as watt. Watt is the person. तुम्हाला right hand side ला wattचं चित्र दिले बघा. He was the first Scottish. He was the first scientist who invented steam engine. Okay, वाफेच्या इंजिनाचा शोध लावला steam engine in 1781. Scottish scientist होतो, स्कॉटलँडचा सायंटिस्ट आहे. Then for the industrial purpose, मागे सांगितलं तुम्हाला, for industrial purpose you use unit to measure the power, that is called horsepower. Horsepower अश्वशक्ती. 1 horsepower is equal to 746 watt. 1 horsepower is equal to 746 watt. Okay, this is generally used in the
मोटरवर वापरतात ना, त्या मोटरमध्ये तुम्हाला यू कॅन यूज दिस युनिट. सो अँड इन अवर हाऊस वी यूज 1 किलोवॅट आर इज इक्वल टू 1 युनिट. हे आपलं 1 युनिट आपण जेव्हा युनिट वापरतो ना, तुम्ही बघा ना लाईट बिल बघा, त्याच्यामध्ये विचारतात एवढे युनिट वापरले, तेवढे युनिट वापरले. दॅट मीन्स 1 किलोवॅट पर आर. ठीक आहे, 1 किलोवॅट आर. हा हे आपलं काय झालं, पॉवर झालं. एका तासात तुम्ही किती किलोवॅट वापरता, दॅट गिव्स यू द युनिट. सॉरी, दॅट गिव्स यू 1 युनिट. राईट. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 1, स्थितिज ऊर्जा गतिज यामध्ये फरक स्पष्ट करायचं तुम्हाला. यातलं पदार्थाचे वस्तुमान एम असून व्ही या वेगाने जातं, हे सुद्धा तुम्हाला सगळे उत्तर पुस्तकात आहे. जवळजवळ सर्व उत्तर तुम्हाला पुस्तकात आहे. प्रश्न क्रमांक 2 रिकाम्या जागा भरा. सोपं आहे बघा. या प्रकारे. त्यानंतर तुम्हाला इथे क्वेश्चन 3 तुम्हाला ऑप्शन शोधायचे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला जमलं तर करा, सोपा आहे. क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 नाही गेलं तरी चालेल. 5 मी तुम्हाला नंतर घेऊन आपण उदाहरणं वगैरे. ठीक आहे. काय काय करायचं बघा, तुम्हाला सांगतो. व्हॉट यू नीड टू डू, सॉल्व एक्झाम्पल सोडून दे, प्रॉब्लेम्स राहू द्या. क्वेश्चन 1 यू डू, क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 also. Yes, question 1, question 2, question 3, and if possible question number 4. Question number 5 skip करायचं आहे. गेटिंग? समजतंय? बोल सिमरन, काय झालं?